बया त्याला काही काम नाही, मला दिलं कामाला लावून स्वतः बसले घरी जाऊन. हां अशी पोरं असते ते तिला काय कामाला लावलं असतं काय? स्वयंपाक पाणी आवरलं म्हटलं थोडंसं झोपा दुपारचं, काही ना काही खुराकच लावून देते म्हातारी मागवते मी. येऊ दे त्यांना सांगतेच बरं. हो वहिनी काय करता? काय ग बाई? काय नाही का हे गबाळ काढून राहिले? मला ना फोन पाहिजे होता. फोन पाहिजे तुला? हां. का लाग? आईला फोन लावायचा आहे. आईला लावायचं आहे का? हां. बॅलन्स आहे का? बॅलन्स द्यायला काल सांगितलं होतं टाकायला, टाकलं का नाही काय माहिती. बघ लागलं तर बरं, तुलाही काढून देते. हॅलो आई. हॅलो. हॅलो आई, काय करते ग? कोण आहे? अगं मी आहे तुझी सोनी. सोनी? हां. काय ग बाई? अगं तुझा फोन कुठं आहे? माझा फोन माझ्या सासूने घेतला. मग हा कोणाच्या नंबरवरून फोन केला? हा मावशीचा नंबर आहे. कोणत्या मावशी? शेजारची मावशी. आई तू आत्ताची आत्ता मला घ्यायला आहे. काय ग बाई काय झालं? आवाज तर लय बारीक येऊ राहिला तुझा. अगं मला माझी सासू लई त्रास देते, तू जर घ्यायला नाही आली तर मी ब्रिज जाऊन जीव देते. काय बोलू राहिली तू सोनी? असं नको करू बाई. एक तर ना तुझा बाप नाही घरी, कुठं गेले काय माहीत बाई. थांब तू आहे ना, आम्ही लगेच येतो आता. तिडच राय बरं का. हां तू लगेच ये घ्यायला. हां बरं बरं. ठेवू का? हो ठेवते. बाई कोणाला फोन लावला काय माहिती, तिच्या आईलाच लावला असं फोन. घ्या वहिनी फोन. बरं जाते. हां बाई या सुनीला हिची सासू मग त्रास देते वाटतं, म्हणून हिच्या आईला फोन लावला वाटतं मा फोनवरून. बरोबर काय करायचं, मी मा सासूने काम लावून दिले येतं करू दे. जाग्यावा मल्हारी पहाट झाली, जाग्यावा खंडोबा पहाट झाली, रामबाई शिंपीन गडावर आली, फुलाच्या हारबाई गुंपून गेली, जाग्यावा खंडोबा पहाट झाली, जाग्यावा मल्हारी पहाट झाली. हा लोतपाड्या कुठे गेला काय ना, आता टाइम झालाय कामाला जायचं, 10 वाजून गेले. मग ड्युटीवर टाइम झाला का मग म्हणतो डबा नाही केला लवकर ना, आमकं नाही झालं ना. आता बसला कुठं जाऊन. आई हा आला काय? हा आलो. कुठे उलातला होता? ते तिकडे ते आहे ना गोंद्यान ते भेटले होते. बरं झालं. मग तिथं बसलो थोडस तापहानीत. हा मग आलो आता, डबा बिबा केला तो. तो तिकडं भरून ठेवलाय ने. हा का? हा जातो आता. मला आहे ना 11 वाजता ड्युटी. 11 वाजता म्हणून हा. बसला का एवढा निश्चित? हा मग थोड्या वेळ बसलो, वाटतं पोरांमध्ये बसावा नाही का. नाही जाय ना भाऊ, घरी आहे ना तो गडी ठेवले ना कामाला. जाऊ दे. सोनी कुठे गेली? आता सोनीचा येला, सोनीला करण्याचं घरातला आवरून ते गेली जानवर आवरायला. हा का? हा हा बरं तेवढं काम तरी करते बा. तेवढं काम करते म्हणून तर तू मोकळा हिंडतो ना. जाऊ दे आई, हे मला कोणी कंपनीत बसून देत आहे का? कंपनीत बसून देत नाही, मग कंपनी सोडून दे ना. सोडून दे, तेवढे 2 पैसे येत्या, आपलं घर खर्च चालतो. तू तर म्हणतो मला बसून देते का, मग सोडून दे. नाही नाही पण घर खर्च चालतो. बरं वय नको तू अंडाचा बाजार करीत बसू इड. हा जातो. आई हा डब्याला काय भाजी दिली? काय भाजीलाच काय नाही दिला, कांदा करून काय करू. कांदा? हा आता त्या पोरांमध्ये जाऊन कांदा खाऊ काय? मग आता भाजीलाच काय नाही, तुला काय कळत नाही का म्हातारी कुठं जाईन आणायला. काय आई, बरं चला आता. काय नाही चटणी केली वय, एखाद दिवशी काय होत नाही. तोंडाला किती चटका हे खावा ते खावा, कांदा खाऊ का. मग याला काय समजत नाही का घरात काय आहे नाही. हा वरून म्हणत होती कुठं गेली, याला जनावर गुरं बांधले ते बांधून द्यायचे, पटापटा आपल्या इल्या उभं राहायचं. बसला तिकडं पोरायमध्ये जाऊन. इकडे ये दारा पुढं नाही पाहिलं का, इचू काट्याचं लागन तेवढं गाबा. पटापटा शांत हायला. मी एक तर चालू काम सोडले, सोयाबीनला बारे देत होतो मी चांगलं. आणि मग काय झालं? काय झालं म्हणजे लगेच मला फोन केला आणि बोलून घेतला. ओ या म्हणे चला अर्जंट जायचं. कुठे जायचंय मला काय कळू दे तरी. कळत का काय? सोयाबीनला बार देणं आणि याला पाणी भरणं ते महत्वाचं आहे का? हा आज पुरीचा फोन आला होता माहिती का, माणीस हातापायाला मुंग्या आले. सुनीचा फोन आला तर मग
काय म्हणत होते सोनी मग? अहो लेकरू फोन रडत होतं मला म्हण मम्मी आताच्या आता नाही आली ना म्हण तर मी माझीवाचं काही करील म्हण. तिची ती खडूस सासू नाही का काहीतरी त्रास देऊ राहिली तिला. तिची सासू? हा तिच्या सासूला कशाची मस्ती आली आता? काय माहिती तुम्हीच पाहता. तरी मी तुम्हाला म्हणत होते जेव्हा लग्न जमलं तसं तेव्हा का म्हणलं ती म्हातारी ना लई ताईट दिसती बाई मला तिची सासू. तर तुम्ही म्हणता नाही नाही एक एकाचा स्वभाव राहतोय. शेवटी तिने ना जी दिशा दाखायची ती दाखवू राहिली पोरीला ती. अगं शांते मला पण असं वाटलं की काय नाही बाबा एकुलता एक मुलगा आहे तिला. हा संसार सुखाचा करल शेती आहे चांगली. एकुलता एक मुलगा पाहून दिला त्याला चवना धाऊ. हा एवढी शेती करायची सोडून जातो कंपनीत बॉम्बा मारीन. एवढ्या पुरीच्या आयुष्याचं तुम्ही वाटोळं करून ठेवलं माहितीये का. आज मा सोन्यासारखं लेकरू फोनवर डासा डासा रडत मला असं पार मा हाता पायाला मुंगे आले. मला उभं राहावं ना माहितीये का. पहिलं चला मला पहिलं पुरीला पाहू द्या बाई डोळ्याखाली घालू द्या मला. आता पावत बसू नको पोरीला सरळ घेऊन घरी ये. हा समजलं का. त्याच्यासाठीच दिलं तुम्ही. हे बघ आपलं लेकरू आहे आपल्याला काही जड नाही. नाही नाही जड काय मी तिला लगेच घेऊन येईल ना. अहो ती जशी म्हणली ना मी माझी वाचं काय करील बाय 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 माता इड छातीत अशी धडधड धडधड झाली बाई. तिला म्हणले मी ना मोजून 5-10 मिनिटामध्ये लगेच तिला हजर होते. तू टेन्शनच घेऊ नको म्हणले. नाही नाही चला, गेलं तर पटापट. पाहिजे. लेकरांनी काही कमी जास्त केलं मग? तर कुणाचं तोंड बघायचं आपण. आपलं एक तर वाणिकिनीचं लेकरू. हा? मग? मग नाही नाही तिच्या सासूला ना मी बराबरच बघतो बघ आता. नाही नाही तिला चांगला धडा शिकविते ना मी बी. बाई पोर जनावरायला पाणी पाजायला गेली तिकडच बसली. टुक्कर पोर आहे काम अजिबात गोड लागत नाही हिला. जिकडे गेली का तिकडे जाऊन बसते. आपण येड्यावानी घरात आवरावा दारात आवरावा. हा हे दारापुढे एवढं गाबाळ झाले तर कधी म्हणायची ना का एवढं अडचणीचं जायला यायला लागत आहे. खुरपं घेऊन मी काढीते. खुरप्याची काही गरज नाही. या बाई हातानं बसा बसा उपटत आहे ते हातावर खेळत आहे नुसतं. चांगलं चाललंय. काय कोणी कोण आले? आलोय घरनंच आमच्या आता. करूनच आले असे अपघे कसे काय आले? बोल की आता तुला बोलता येत नाही का. आता तुम्ही आले ना बोला ना आता. हा एवढं काय तुम्ही धावपळ करीत आले. कोपरीवच आले अंगा शर्ट नाही काय नाही. हा करणार काय कोपरीवरच यायची वेळ आली मला तर. काय बरं कोपरी याचं काय काम आहे? ती सगळं जाऊ द्या. हा पोरगी कुठे आहे माझी मला सांगा. तुम्ही आज काय बोलताय मला काय कळत नाही तुमच्यावाला. असं काय बोला ते म्हणजे येईन बाई. हा आता काही झाका डाळ्या करायचा प्रयत्न करू नका. तुम्ही पहिली पोर दाखवा आमची कुठे आम्हाला. पोर दाखवा म्हणजे तुम्हाला कोणा सांगितलं हे पोर ते बाकीचे प्रश्न विचारू नका. आम्ही ना आता जेवढं अहो बोललं पण तेवढं तुम्ही सांगा. अशा बोलत कशा काय? तुम्हाला कोणी कान फुकले तुमचे? कोणी फोन केले काय तुम्हाला? कान नाव फुकायला? सांगा ना. आम्ही काय लहान बाळ आहे काय कान फुकायला? लहान कोणीच नाही राहत. सगळे सज्ञान राहत आहे. अज्ञान कोणी नाही राहत. पण निदान तुम्ही विचार करायचा. मला एकूणचे एकच मुलगा आहे 10 मुलं नाही. तेच केलं तुम्ही. एकूणच्या एक मूल पाहुणे ना आम्ही फसलो त्याला. काय आणि फसले? आमच्या पुरीच्या आयुष्याचं वाटोळं करून घेतलं आम्ही. तुमची पोर कवाची तेव्हा तिकडं पाणी दाखवायला लावली. तो गेलाय कामाव. तो कामावर गेलाय आणि तोय बी बसला तिकडं टोळबाहेऱ्यामध्ये. तिकडं म्हणला आज 11 वाजता काम आहे. तिकडे बसला 2 तास. मग गुर्र बांधायचे का काय करायचे. तिला म्हणले बाकीचं मी आवरून घेते. तुमचा पुतीचं पुराण सांगू नका. माई पोर आज घराबाहेर निघत नव्हती. एवढी फुलात ठेवीत होतो आम्ही. इकडे आल्यापासून तुम्ही नाही नाही तसं छळ करू राहिले पुरीचा. काय छळ केला? बरं का येईन बाई. तुम्ही आता जाका डाळ्या करू नका. पुरीचा फोन आला होता. पुरीचा छळ करीत आहे त्रास देते तिला. हा आणि म्हणजे मी गुरं जनावरायला चारा पाणी करायला लावलं. तिथून तुम्हाला कोणाच्या फोनवरून फोन केलाय का? या बा आम्हाला कुणी सांगो पण आमच्यापर्यंत अहो असं कसं काय तुमचं पोर? या बाय सोयऱ्याचं नातं तुमचं आमचं ये बाय. या बाय तुमचं आमचं नातं आहे. शेजारी ना तेल टाकून देते ना गंमत पाहतील. तुम्ही 4 लोकांमध्ये इंडते मी इंडते. मला त्याच्यातला अभ्यास आहे. मला काय 10-5 पोरं नाही एकच पोर आहे. लोकायचं ऐकून जर तुम्ही जर म्हणत असले पुरीचा छळ करते आणि करते आणि तिला खायला देते नाही लिहायला देते नाही. तुम्ही पाहायला आले का इड का? त्या जी आहे ना तुम्हाला कुलती टाकली ते पाहायला आले का इड? हे बघा एवढं बोलत बसू नका. मला फक्त महत्वाचं एकच बोलायचं. पोरगी माझी कुठे आहे तिला माझ्या पुढ्यात उभी करा पहिली. कुठे आहे म्हणजे कुठे गेली पोर? हा कुठे गेली पोर? तुम्हालाच माहिती पोर कुठे येते. आता ती तुमच्या जवळच होती ना पोरगी. माझ्या जवळच आहे. हा मग ती कुठं जाईल माईडून? कुठं जाईल म्हणजे गाव तर कुठं सोडून जाणार नाही ना. कशी काय जाईल? हा मग बोलवा ना पोरीला पुढ्यात. मग आता ती जनावर पाणी पाजायला गेली. मीच गावाची वाट पाहते.
ते बाकीचं पुतीचं पुराण ऐकू नका. पहिलं पुरीला मला पाव द्या डोळे भरून. मग असं जीवाचं हे झालं तुम्हाला ना. माहित असं पुरीचं काहीतरी म्हणून तुम्ही मला आहे ना तुम्ही बरोबर काव्यानं आले. काय माहित असेल म्हणजे? तुम्ही डायरेक्ट कसे काय आले? अंगा शर्ट नाही काय नाही उठले आणि सुटले. हा असं कुठं पद्धत राहते काही यायची? मी पण चांगला शेतात बारा देत होतो तसा आलोय निघून. मग मला हेच म्हणायचं तुम्ही डायरेक्ट आले कसे काय? मला अवचारक काहीच माहिती नाही. तुम्ही डायरेक्ट म्हणते आमची पोर कुठं आहे आणि तिचा असा छळ केला आणि तसा छळ केला. तुम्हाला सांगितलं कोणी? मला नाव सांगा. मग तुम्ही जर छळ नसता केला हा. तर आम्ही तरी झक मारायला आलो असतो काही तर. मग तुम्हाला कुठं तरी ती बसली असन कोणाच्या इकडे लपली असन ते सांगेल असन तुम्हाला म्हणून मापासून तुम्ही तपास काढी द्या. हा ना मग लपली असेल. आता हा. कसं बरोबर बोलल्या? बरोबरच बोलले मी. बरोबर नाही मी चुकीचं नाही बोलत. ये मी बाई, बरोबरच बोलत येईन बाई. तिला नांदायचं नसन नाही सांग बाई. नाही नाही ते पुढचं बोलू नका. तुम्ही काय म्हणले त्यात लपली ती काय लपली? मग तिला काम नाही गोड लागत म्हणून लपून बसली सासू असन. असे म्हणून लपली ना ती. ये बाई तिनं जरी फोन केला असेल ना ती काय दुरड पुरड बाई नाही वय पोरगळच आहे ती. पुरीच्या जातीचं तुम्ही तरी समजून घ्यायला पाहिजे काही गोष्टी. हा ना येईन बाई. पोर आहे म्हणून तर आम्ही आलोय बिगर कपड्याच धावत पळत. पोर डायरेक्ट म्हणली मला जर तुम्ही घ्यायला आले नाही तर माझ्या जीवाचं काही करील म्हण मी. आमच्या पोटचा गोळा आहे. आम्ही असं तळ हाताच्या फोडासारखं जपलंय तिला म्हणून आम्ही आलोय धावपळ करीत. पहिली पोर दाखवा आम्हाला. तिच्या जर केसाला धक्का लागला ना मग आम्ही तुमच्याकडे पाहू. हा मग तुमच्या गावात किती पण येऊ द्या हा बरं का. म्हणजे तुम्ही एवढे आडत्या काट्यावर आले का? हा मग लेकरू आहे माझं शेवटी. किती केलेलं ना तरी लेकरासाठी मी काय पण करू शकतो. किती वर्ष झाले तुमच्या पुरीच्या लग्नाला? हा किती वर्ष? आता काय 2 वर्ष झालेत लग्नाला. 2 वर्ष तर 2 झाली. वर्षात लेकरू आमचं रडायला लागलं. हा इतक्या दिवस नाही घराने केले? नाही केले ना. हा? मग 10 वखत पुरीने फोन केला पण आम्ही काय म्हणलं माहितीये का पुरीला शिकवितो आम्ही. जाऊ दे बाई झालं असेल भांड्याला लागतच नको हे करू. आम्ही झाका डाळ्या केल्या सगळ्या. त्याचा तुम्ही आमच्या डोक्यावर बसले आता. हा आता ती पार जीव द्यायला चालली म्हणजे आता ती तिच्या जीवानी जाणार. तर आम्ही काय गप बसायचं का? सहन करायचं का आम्ही? हो पण तिचा नवरा कामाला जातोय मी एकटी घरी राहते. आम्ही दोघीच घरी राहतोय. तिसरं कोणी नाहीये आमच्या मध्ये. तिसरं नाही मग? म्हणून तर तुम्ही चांगला छळ लावलाय पोरीचा आमच्या. काय छळ लावलाय? हा? मला छळ करून काय भेटणार आहे? कसं आहे शांते तुला चांगलं सांगत होतो. तू तर इथं नाही तुला लय मारील बघ मी. या बा- मला माझी पोरगी पुढ्यात पाहिजे. तुम्ही ना माव राग काढू नका बरं का. आपण आलं काय येईन बाई अशीच गोड गोड बोलती. माग एकदा आलो तर तेव्हा अशीच गोड गोड बोलली आणि आपण निघून गेलो का पुरीचा छळ करी ती मारी ती हानी ती तिला जेवायला देत नाही. सासूरवास करती तिला. हा आणि तुम्ही माव ताव काढून राहिले का? विचारा ना खडसावून. पहिली पोर आण म्हणा समोर. मग मी ते चांगलं बोलतोय. ती बाई माणूस आहे म्हणून मी गप बसलोय. हा काय बाय माणूस करून करून डोक्यावर बसली ती आपल्या. फक्त पुरीच्या केसाला धक्का लागू द्या मग पाहते मी. तुमच्याकडे पाहते यांच्याकडे पाहते मग. हा. हा माझं वाणिकिनीचं लेकरू आहे. नको जास्त बोलत बसू. हो इन बाई जनावर कुठं बांधले तुमची? ते तिकडे वावरात बांधेले जा तिकडे वावरात बांधलेत ना? हा वावरात बांधेले. आम्ही इथंच हा मी बघून येतो तिकडे पोरगी आहे का. वा बरं घेऊन येते ना माई काय लगेच. चोरी लपी नाही बांधेल म्या. मोकळ्या याच्यात बांधेले जा बसली संकुडे या पाहून. हे बा आपण म्हणतो जाव मेलं. हा प्रत्येक गोष्ट आपण सोडून द्यावा. जाऊ दे बा आपण म्हणतो कारीच्या धान्याचं नाक नकट राहते तर तुम्ही तर आमच्या डोक्यावर मिरेच वाटायला लागले. खाला नकट करत्या उच करा ना चांगलं. हा उचच करायला लागल हा. आता. तसं तिचा निभाव होणार नाही आता. तुम्हाला नांदवायची नसेल ना ते सांगा. मासे रिकाम्यारानी वर भरू या नका. बाय ते ना आम्हाला जे म्हणायचं होतं ते तुम्ही म्हणल्या ते बरं हा, झालं. नाही बरोबर आहे ना. तुम्हाला सुईची नसेल ना ठेवायची तर आम्ही घेऊन जातो. काय नाही. पोटात राहिली तेव्हा जड नाही झाली तर काही ताटात जड नाही होणार आता आम्हाला. तुम्हाला सांभाळायची ये ना हा. मग तुम्ही घेऊन जा ना. मी हा, कुठं जा. नाही म्हणते तुम्हाला. या बाय तुम्ही ना ह्या रिकाम्यारानी ना कोलत्या उडू राहिली. तुम्हाला आजूबाजूच्या आहे ना बोट लावले मला दिसते तुमच्या काय मनात आहे ते माझ्या ध्यानात आहे. तुम्ही मला काहीच सांगू नका. आम्हाला कोण नाही बोट द्यायला रिकामे. ते तुमच्याच मनामध्ये. कारण तुम्हाला याचं त्याचं धुणं धुवायची सवय. आम्हाला नाही ती सवय. आम्हाला कोणी येऊन सांगेल नाही. आमच्या पोरीचा फोन आला होता ती म्हणा आताच्या आता ये म्हणा आई. बरं तुम्ही म्हणून एक सांगा आम्ही मला. एक सांगा मला फोन कोण दिला तिला? हा बरोबर आले ना आता. कोणा हा, दिला मला तिचा नाव फोन- सांग. फोन लपून ठेवला तुम्ही हिसकून घेतला ना कोणाचा? फोन तिच्याकडून. मला त्या हा? फोन मध्ये आका म्हणता बाका येतोय का? म्हणजे लेकराला आम्ही फोन घेऊन दिला. मला येतं का काय त्याच्यातलं सांग. हा, ती काय म्हणली माहितीये का? मी तुमच्याशी बोलते म्हणून सासूनी फोन हिसकून घेतलाय. म्हणजे एवढ्यापर्यंत तुम्ही पोहोचले का? तुम्हाला काय लेकी बाळ्या सुना बाळा आहे का नाही? तुम्ही बी पहिलीचं काम असल्यावर त्याच्यामध्ये सुनायला काय बोलत आहे का नाही? आम्ही अशा हा का त्या जशा नाचतील तशा नाचून देते. सुनांचे फोन हिसकून नाही घेते आम्ही. हा रोज तुम्हाला सकाळ कोणा संध्याकाळ सांगितलं? आमच्या सुना सकाळ संध्याकाळ त्यांच्या आईबापांशी बोलत आहे. आम्ही असं नाही करते त्यांना. तुम्हाला कोणा सांगितलं फोन इसकला तिला मा समोर आण. येऊ द्या ना येईल ना आता ती. मांग पुढे ना राजाला शिव्या देते तोंडाव द्यायच्या काय त्या.
तोंड चोपड्यापणा करीत वरून ये. काचा चोपड्यापणा? मग भूक तर खूप लागली. माझी सासू मला खायला देत नाही. आईला तर फोन केला, कधी येते तर माहित नाही. सोने काय करते इथं? बसले आहे. बसले का? दादा आई नाही आली का? आली आई तुझी पण. कुठे आहे? हाय ना घरी. चल तुझ्या सासूवर बोलतीये ती. सोने असं काय झालं की तू फोन केलास की अर्जंट ये म्हणून आईला? माझी सासू मला खायला देत नाही, मला शिवी देती, बोलती. म्हणजे तुझी सासू तुला छळती म्हणायचं? हां. आणि मला तर तुझी आई म्हणत होती सोने की तिनं दुसऱ्याच्या फोनवरनं फोन केला आणि तुझा फोन काय आहे? माझा फोन माझ्या सासूकडे आहे. सासूने घेतलाय का फोन तुझा? हां. बरं बरं, तू काळजी करू नको. तो आहे ना आता घरी. चल तुझी कपडे बिपडे पिशवीत भर काय, आणि तू सरळ घरी निघ आपल्या. बरं. समजलं ना? हो. इथं काय तुला थांबायची गरज नाही. बरं. समजलं? चल तुझी आई वाट बघते, उठ. हां चल सोबत माझ्या. तरी मा भाऊ म्हणत होता यांचा खानोटा चांगला नाही म्हणत. आई तिकडं पोर देऊ नको तू, मसन खाईत पोर लुटली म्हणत. शेवटी तेच झालं. असं का? हा आमचा खानोटा आलाय काय तुला माहिती होता बाई? 4 जणांचं पशी तो तपास काढला असन ना, डायरेक्ट तर नाही ना दिली मला. हा पण तुमचे या असे रूप या सोंग डोंग तवा तुम्ही तसेच करायचे ना बाई. आमचं लय एवढं आहे ना, आमचं लय तेवढं आहे, त्याला आम्ही भाळलो. असं का? हा एकठा आहे नवर देव. त्या बिस्ती होतो लोटली, तुला वाटलं तू पोर मुळात एकलखोरी आहे, तिला कोणी सण नाही होत. हा या बाय येईन बाई. तुम्हाला सांगते पोरीला बोलायचं काम नाहीये. माय पोर लाखात एक आहे बाई. सोने बाई बाल लेकरू ग कशी आहे बाई. हा गप रडू नको, गप गप. पाहिली का पोर किती जाम झाली. हा तिला खायला देत नाही मी अजिबात. अर्धा अंग तिच्या राहिलं हातात खायला तिला. देताय चांगलं. हा? हिसकून घेते तिच्या हातातलं. त्या पोरीला आता किती भूक लागली, तिथे एकटी बडबडत बसली होती. खायला दिलं नाही म्हातारडीने सकाळ बसलं. हा ना, अशाने लेकराच्या डोक्यावर परिणाम होईल ना. नाही नाही, आता तुमच्या पुरीला पाणी पाजायला लावले, तिथेच बसायला सांगितलं होतं का मी? होय म्हणजे तुमची कामं करून घ्यायची आणि मग खाया प्यायला द्या. तुम्ही पण काय- लेकराची नाही खायची काय? तुम्ही काम नाही करते का? तुम्ही नुसते खाते आणि घरातच बसत आहे का? आम्हाला पण आमचं कळतं. हा अहो तुमच्या पुरीला मुळात वळण नाही आहे. पण मी आहे ना जाकली मुठ लाखाची म्हणले, काय म्हणताय ना, सोनं सोडून घ्यावा, चिंदी फेकून द्या. मी हा विचार केला, म्हणले त्यांशी काय घेणं आहे आपल्याला. मी सांगून शिकून प्रत्येक गोष्टीला एवढा कामाचा लोड देतच नाही मी तिला. सांगते मला तर असं वाटतं या म्हातारीची केस आहे ना उन्हाने पिकलेत, इचारानं काय पिकले नाही नाही, विचारायला नाही पिकेल, मी काहीच करेल नाही. या बा तुम्हाला सांगते चूक त्यांची नाहीये, चूक आपली झाली. आता आपण नसतं ना हे केलं तर आज लेकराव असे दिवस नसते आले. काय पोर होती बाई लग्नाच्या आधी अशी गुटगुटीत. हा पार नाक काळी ढून पडली पोर. हा सोने जा घरामध्ये अहो, तुझी ती- पिशवीभर कपड्याची वय जा. पहिली बॅग भरतो. म्हणजे ही कोणची पद्धत आहे तुमच्यावाली? नाही नाही कोणची आम्हाला पद्धत म्हणजे काय म्हणायचंय काय? नाही नाही, तुमची कोणची पद्धत आहे? आले नाही तर पिशी भर हे कर. तुम्ही पुरीला विचारलं का का तू का खात नाही का पियत नाही? मग देत नाही पुरीला तुम्ही खायला. माझ्या तोंडावर सांगायचं नाही सासू मला भाकर देत नाही म्हणून. होय हा नाही, आजकाल आहे ना, तुम्हाला माहिती का, आजकाल आहे ना सासाय ना किती बी त्यांना देवारा टांगला ना तरी सासायचे तू वाण वाटेल राहते का यायला ना एक शेकली एक टेकली का बसल्या यायला सावता नवरा लागत. हा यायला कोणी लागत नाही. मग तुम्हाला तर काय त्या नवरा बायकोच्या मध्ये जायची गरज आहे? मी काय 24 तास त्यांच्यात बसले, मला कामधंदे नाही का काही? पोरगी म्हणते की माझा नवरा चांगला आहे, हा पण ही म्हातारीच आहे ना जरा बसला तरी डोळ्यावर धरत नाही. नाही ना, नुसतं तापेल तव्यावर ठेवले म्हणली ना. हा मग काय हा तसंच आहे. अहो मग तवाच तुम्ही पाहायचं ना, एकलाच खुट्ट्या पाहून द्यायचा. सासू सासरे कोणीच नाही ठेवायचे ना. नाही ते हा? चूक झाली आमची. म्हणून तर म्हणले, म्हणजे मग तुमचा वाला आखा बुचका आला का तेवढा बी आयता मायता खाऊन पिऊन मस्त आईस करायला माय आयत्या बेळ्यामध्ये. वा वा हेन बाय चांगलं मग बोलतोय. बरोबर आहे. तुम्ही जर एवढं तुमचं नाक नकटा असून जर तुम्ही एवढं उचनाक करून बोलत आहे, मग तुमची कवर पायरी धरू मी. म्हणजे आम्ही तुमच्या घरी येतोय हा? खातोय पितोय काय? अहो मी आहे का आजपर्यंत तुमच्या दारामध्ये? सांगा आणि आम्ही काय तुमच्या कधी दारात येतो कधी का? खरकट पाणी तुमचं वलंडलंय का मी अजून? होय. आणि आम्ही ओलटत होतो तुमच्या अहो तुम्ही खटखटाला. कायमचे, मग तुम्हाला त्याच्यामुळे ते येता जाता येईना ना. आजपासून आहे ना तुमच्या दरवाज्यात उभं नाही पण नाही, राहायचं नाही मला. तुमची सवती पोरं असती ना, मग हा. तुमचं एक गेलं का एक आलं, एक गेलं का एक आलं. कायमचं वातान तुमचंच. माझ्यामुळं अडचण झाली तुम्हाला. कसं आहे माहितीये का, कंच्या पण गायला आहे ना तिची शिंग जड असतात, तेव्हा लेकरू आम्हाला कधी जड नाही होणार. मला काय म्हणायचंय तुम्हाला, माझंच वावड आहे ना तुम्हाला.
हा हा हो. तुला जायचंय का मी काय ग म्हणते जास्त बडबड करू नका. अय पुरी तुला जायचंय का? मला जायचंय माझ्या. हा मग तो का बरं चोरून फोन केला तुला? मी गुरायला पाणी पाजायला लावलं होतं तिचा ना. फोन कशाला ठेवला? कोणाचा तू बोलायला फोन? नको लावू बरं का म्हातारे मला. कुठं फोन ठेवलाय? अख्खा घर चाचपाड मावाला. मग कशाला जर तिचा फोन मोबाईल निघाला ना घेतला फोन निघाला ना तर मला फाशीवर दे आणि नाही निघाला तर तुम्हाला एवढ्याला फाशीवर देईन. हा नाही आता आहे उचक ना. मागर मी बाहेर उभी राहते. शांते ह्यांच्यावर जास्त बोलणं जास्त फायदा नाही. हे आडग्यात शिरतेत ना ह्यांना कायद्याचीच भाषा दाखव मग. हा, तुम्हाला कायदा आहे ना मला पण कायदा आहे. आहे तुम्ही ना? मला ते सांगू नका. मी इथं उभी राहते. तुम्हाला मी काय म्हणते मी झाडाखाली उभी राहते. फोन जर माझ्याजवळ निघाला तर मला फाशीवर द्या आणि नाही निघाला तर तुम्हाला मी फाशीवर देईन. चालन का? हो ती म्हातारी का बोलून द्या. बोलून नाही तुम्हाला मी जाऊन नाही देणार तसं. तू एक काम कर माझा मुलगा नाही घरी. आणि चल आपल्या घरी. ती आपल्याला बोलून देईना दोघांना. तेव्हा पुरीला किती सासुरवास करीत असेल हे पहा तुम्ही आता. हे मला कळायला चांगलं. मग अरे थिरडी आहे ना नुसती उन्हानं पांढरी झाली. नाही ही तिचा वाटायला वट लागतो का? आपल्याला बोलून देते का ती? हा तू पोरीला घे आणि चल पुरीला रस्त्यावर. घ्यायचं नाही. तो येईल नाही ना घरी. माझा मुली येईल नाही घरी. तो कामाला जायले हा. नाही तर तुम्हाला लई महागात पडन. तुम्ही पहिला फोन माघारातून उचकून आण. मी कुठं ठेवले ना तिडून फोन घेऊन यायचा. नाही निघाला ना तर तुम्हाला जर नाही फाशीवर दिलं मी आता माझंही नाव बदलून ठेवा. तुला जे काय करायचंय म्हातारे ती कर. तुम्ही कसं काय आळ घेता माऊ? कसं काय म्हणजे हा? तू कशाला तिच्या हातात मोबाईल हिसकून घेतला ते? हा हे बघ ही म्हातारी आहे ना इथं आपल्याला काय बोलून देणार नाही. बरोबर. तेव्हा आपण आहे ना पोलीस स्टेशनला जाऊ कंप्लेंट करू. आणि तसं पण म्हणायला गेलं तर आपल्या पोरीला काय मूलबाळ नाही हा हाय का? नाही. पाहिजे तर दुसरं लग्न करून देऊ पण या म्हातारीच्या घरी ठेवायचेच नाही मला. नाही यांना चांगला धडा शिकून आधी आणि मग तिचं लग्न लावून देते. यांना का असं सोडी त्या मला काय धडा शिकविती तू? चला. काय धडा शिकविती? चल बाळा. बाद झालं बाद हा? झालं. चल. चला घेताय पोरीला जर घ्या हात पकड तिचा चल. तिलाच नांदायचं नाही ते कुठं सांगा ते? बाई काय खेळव नाव आहे बाई. पक्की फिरांगी आहे. तिचं बोलणं चालणं काय आहे. तोय बी एवढा जॅकोजी. कुशाल लोकांच्या घराचा खेळ करायला आला. याला कारतावाच का आला बाजायची. यांना कोथळीत घालून ठेवायची ना. लोकांच्या घराचं वाटोळं केलं. या पोराला तरी मी पहिल्यापासून म्हणायची पोर काम करीत नाही हे करीत नाही. पण तरी म्हणले मरू दे जाऊ दे बा आज्ञा नाही. एखाद्या पोरीला आईबापाच्या घरी काय करेल नाही राहत. या काही की नाही वत करीन हळूहळू. ही बाय तिला पुरं चारा पाणी करायला लावला तिकडं. तिकून बा आईला फोन करते पाय बारी. हां आणि जाऊ दे ना गेली तर गेली. काय जायचं मावाला? त्याला असली गरज तर आणि नांदायला नाही तर येण सांड मरू दे तिकडं. त्याला तेव्हा सांगितलं तेव्हा त्याच्या डोक्यात नाही बसलं. मरू दे. चाल बोल लय जाम झालो आज. कंपनीत लय काम होतं. 4-5 गाड्या लोडिंग केल्या. हात पाय असे नको नको म्हणून राहिले. काय करावं होतं? एखाद दिवशी लईच लोड येतो. एखाद दिवशी काहीच नाही. सगळं जायचं आणि बसायचं. अरे समोर कोण आलं? ए तर मामा मामी दिसते. हं सुनी बी चालली काय त्यांचं? त्या मामा मामी कशासाठी आली आणि सुनी काला चालली? तर पाहतो विचारून पुढं जाऊन. काय म्हणते? पाहिलं ना हा कसं सासरू असे पुरीला. 2 वर्ष झाले फक्त लग्नाला. 2 वर्ष हा. हा, तोच यांनी रंगढंग दाखवायला सुरुवात केली. नाही नाही शांते पण यांना आहे ना हा. सुट्टी घेणार नाही मी. नाही त्यांना काय सुट्टी आता त्यांना आहे ना चांगली कोर्टाची पायरी चढली. ते मला नावाची शांती म्हणते. हा ना. 1 रुपयाचा 10 लाख रुपयाच्या लग्नाला खर्च केलाय. आपण म्हणलं जाऊ दे वाणिकिनीचं लेकरू आहे. एवढा पैसा लग्नाला यांना 5 पकवानाचं जेवण घातलं. तरी आज ते आपल्याला बोलून देईना. नाही नाही बोलून कसे देत नाहीत. अख्खा थांब जरा. खर्च भरून देते लग्नाचा. कोर्टातच केस टाकीते आता मी. नाही कोर्टात केस टाकायची दावा चांगला टाकायचा. हा. त्याच्याशिवाय ना ही वटणीवर येणार नाही. आणि येऊ दे ना आता नाक घशीत नाही याला. पाठवायचीच नाही पोर आता. कोण पाठवतोय? आणि मी नसताना तू जर पाठवली ना तुला त्या घरात पेटून मारतो बघ. कोण निघाला पाठवी? राम राम. का मामा काय आलो ड्युटीवरून. नाही चांगलं झालं जा मग घरी. घरी न तुम्ही कुठं चालले सोनीला घेऊन? आमच्या घरी. सोनी काय ग काय झालं? मला राहायचं नाही तुमच्यासोबत. तुमची आई मला लई त्रास देते. काय त्रास दिला मग? मला तर तो सांगायचं ना. इडून मांग दिला नाही ना. आता कसं या काय की? होय कशाला बोलताय पाहुणं? काय? हा सकाळपासून पोरगी जेवली नाही माझी अजून.
अहो जेवली नाही तीच गेली नसल घरात आणि खाल्लं नसल. हा बघ जावाई बापू आईच्या चुका झाकू नका तुम्ही. हा तुमच्या आईने महापुरीला सळका पोळं करून ठेवलं. तुम्ही जाता डबा घेतला का चालले कंपनी मध्ये, संध्याकाळी येत्या बॉम्बा मारीत घरी. दिवसभर काय चालत आहे रामायण तुम्हाला माहिती का? हा अहो मामी पण तिला माझा काहीच त्रास नाही विचारा ना. आज आम्ही आलो नसतो तर लेकरू हातातून गेला असतं माहिती का. तिने जीवाचं बरं वाईट केलं असतं तर आम्ही काय केलं असतं तुमच्यावालं. हा अरे म्हातारी लई तोंडी हो काय सांगायचं. किती तोंडळ आहे तुमची आई, किती भुकत आहे. आता आम्हाला बोलू बोलू देईना. मग तुम्हाला हिनं फोन केलता का? हा फोन केला होता. सोने काला करायचा मी येतो होतो ना घरी. होय किती दिवस असं किती दिवस चालायचं. अगं पण तिनं मला सांगाय पाहिजे ना मामा. तुम्ही कसं काय बोलता? कसं काय बोलता म्हणजे? सुनीनं निदान मा कानावर सांगितलं असतं संध्याकाळी मग मी म्हातारीला दापलं असतं. होय मग पोरीचा फोन म्हातारडीने कशाला घेऊन ठेवलाय? अहो घेतला असेल आता मी घरी आलो होतो झालं असतं मिटलं असतं. नाही आता आहे ना मला तर मिटवायचंच नाही. अहो पण तुम्ही दोन्ही किती येडे. तिनं फोन केले तुम्ही बिगर बंडीचेच आले म्हणल्यावर तुम्हाला लई ना पुरीची काळजी माऊली. हा मग लेकरू किती केलं तरी काय लेकरू काय दुसऱ्यांना लेकरच नाही का? लगेच उठले आणि सुटले लगेच तिच्या घरी नाही हो. वाणी तिनेच एकच लेकरू आहे आमचं तेवढं. अहो तुम्हाला तर एकच झालं कुत्रीला रंग बदलून पिलं होत्या मग. बघाय शांते जावाई बापूचं बोलणं पहा. स्वतःच्या आईच्या चुका नाही दिसतील वरून इडा आले आमच्याशी हे करायला. अहो मामी तसं नाही मग तिचं काम होतं मला नवऱ्याला सांगायचं काम. अहो, जावाई फोन कशी करील, याला त्याला फोन करील म्हणून तुमच्या आईने फोन लपून ठेवलाय माहिती का तुम्हाला. अहो पण तिला मला यावं तुला दम नाही सोने. बाद झालं लय नका बोलू आता बरं का. काय असेल ना ते डायरेक्ट कोर्टात बघू आता आपण. अहो काय कोर्टात बघा त्या. नाही नाही मला तर पुरीला इथं ठेवायचीच नाही. तू मला सांगायचं ना सोने. हा तुम्हाला काय माहिती, तुम्ही दिवसभर कामावर जाता, तुमची आई मला किती त्रास देते. अरे त्रास देते तू इडून माग तुला तिनं त्रास नाही दिला आणि आज अचानक बोलली असल तर तो लगेच तुझ्या आईला तो बापाला फोन केला नाही ग. हा या बा जावाई पोर आहे ना माई बोलण्यासारखी नाही. तिचा असा शब्द ऐकत घ्यावा म्हणून तुम्ही लोकांनी ना तिच्या भोवती काठीचं कोलं केलं माहिती. अहो झालं असेल तर द्या सोडून. मी तुमची माफी मागवतो पाहिजेत. माफी मागताय? हा काय माफी मागू नका मामी तुमच्या तरी तोंडाक पाहू द्या. या बाय जावाई तुम्ही चांगले आम्हाला माहिती आहे पोरही सांगती पण हो. तुमच्या आईला खट्याळ त्या बाईच्या अंगात आहे ना अशी 36 नखरे तुम्हाला सांगते. अहो जाऊ द्या या बा म्हातारा जीव झाला तिचे राहिले कितीक दिवस मामी तुम्ही कस काय बोलते. अहो, पण तुम्ही बोला ते कसं जावाय बापू. तुम्ही दिवसभर राहती नाही म्हणजे पूर्वी जर उद्या काही जीवाचं बरं वाईट केलं तर आम्ही काय करायचं सांगा ना. ते बरोबर आहे बा. आणि मग शांते एवढं बोलत नको बसू बरं का पाहुणं. बोला ना. तुम्हाला बायको पाहिजे काय पाहिजे मला एवढं सांगा. अहो आई सुद्धा लई जवळची ना. आईच्या पोटात 9 महिने 9 दिवस काढले. मग एक काम करा तिच्यामुळे मी आखी जग दुनिया पाहिली माऊली. तुम्ही मामा कशी काय बोल राहिली. नाही एक काम करा मग आई पैशीच राहा मस्त पैकी तुम्ही. मामा हा हे बा मला आई प्यारी आहे आणि बायको प्यारी आहे आणि मी बायको शिवाय तर जगू शकत नाही असे. हा, मग पाहुणे एक काम करा तुम्हाला आई प्यारी आहे ना हा आई बरोबरच राहायचं. मग आई जीवतावर तर राहावंच लागल. नाही राहा ना मग मी कुठं नको म्हणतोय. मी माझ्या पुरीला घेऊन चाललो. चला हो काल टाइमपास करू अरे. नाही चला त्यांची आई ते दोघं सारखीच आहे चला. हा सारख्याला वारकेच आहेत नाही तर काय येतं. ओ मामी ओ एवढं तन करून नका जाऊ. ऐका मी तुम्हाला शरण आलोय. आता आहे ना कोर्टात भेटा आम्हाला चला हो. या बा जावाय बापू हा बोला. तुम्ही म्हणता ना मला आई प्यारी न बायको प्यारी. हा. हा तर मग तुम्हाला बायको प्यारी असेल तर तुम्हाला आईला सोडावं लागल आणि तिकडे येऊन राहावं लागल. आमची पोर आहे ना आम्हाला आमच्या डोळ्याखालीच ठेवायची आता. मामी हा तुमचा आडबंगपणा झाला हो. नाही आडगमपणा काहीच नाही बरं का पाहुणं. या तुम्ही तुम्हाला पाहिजे तर मी खोली देतो हा. कंपनीत कामाला लावून देतो पण मी पुरीला इथं ठेवत नाही. अहो मामा तुम्ही असं म्हणते तिकडे येऊन राय इकडं माया बापाना आणि त्यांनी एवढी शेती कमवून ठेवली ही अशीच जाईल ना. आता शेती द्यायची कोणाला तरी अर्धली करायला. अहो कोणी करतय हल्ली कोण कोणाचं वावर करतय सांग. तरी तुमची शेती आखी पडित आहे आता. तुम्ही जात्या बॉम्बा मारीत कंपनी ती शेती कोण करीत आहे तशीच पडेल आहे ना. हा काही कारण सांगत आहे. ओ चला नाही तर आम्ही ना आता डायरेक्ट कोर्टात केस टाकणार आहे ना आखी भरपाई करून घेणार आहे. चाल का पुरी. तुम्हाला महिना शेवटचा 1 महिना मी टाइम देतो. 1 महिन्यात जर तुम्ही तिकडे राहायला आला तर पुरी सोबत राहाल
नाही तर लक्षात ठेवा, मग कोर्टातच भेट होईल आपली. समजलं का? पाहता या बा तुम्हाला जे करायचं ते. ए, चल शांत हा चला. इथं लय थांबून पण फायदा नाही. आयलं काय मामा मामी अर्धवटे हां, आणि बायको तर यार येडीचे हो. अहो ती नाही खुशाल आईबापांना फोन केला आणि त्यांना बोलून घेतलं आणि ते खुशाल उठले आणि लगेच सुटले. असं कुठं चालतंय का? आयलं खुशाल मामा मामी म्हणत्या तुला बायको पाहिजे का आई पाहिजे. अरे मला आईच प्यारी आहे बायकोपेक्षा. मला असे 56 बायका भेटतील पण आई भेटेल का याचा विचार करा. काय मामा मामी या तिकडे नका. मला तुमची पोरंही नको. माझी आई भेटली कुठं तर बायको तर करूनच घेईल. काय गरज नाही. इच्छा पाऊस नाही पडला. चाल माझ्या आईला तरी भेटतो मी.